श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. उत्साही पुरुष कोणत्याही परिस्थितीत खचून जात नाही. आपल्या वाटेला आनंद सुद्धा होत असतो, आपल्या वाटेला दुःख सुद्धा येत असतात. परंतु ज्या ज्या वेळेला बघा परिस्थिती अशी येत असते की त्यावेळी आपण खचलो जातो. परंतु उत्साही जो बघा प्रत्यक्षपणे व्यक्ती आहे, ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये खचली जात नाही. जो मनुष्य देह नेहमी उत्साही असतो आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो ना, तो कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा अपयशांना हार मानत नाही. आपल्या वाटेला सुद्धा अनेक अडचणी येत असतात, आपल्या वाटेला सुद्धा अनेक अपयश येत असतात. आपण हार मानतो. परंतु बघा प्रत्यक्षात आपण एखाद्या मैदानावर खेळायला गेलो, समोरच्या टीमने बघा 50 रन काढलेले आहेत आणि आपल्याला 51 रनसाठी बघा प्रत्यक्षपणे जिंकायचं आहे. आपल्या डोळ्यासमोर फक्त काय दिसेल, ते ध्येय, तो सामना पूर्णपणे आपल्याला जिंकता यावा यासाठी सकारात्मक दृष्टिकोन. कितीही अडचणी येऊ दे, आपल्याला हा सामना जिंकायचाच आहे. त्यासाठी आपण उत्साही असतो. केव्हा? ज्यावेळी बघा चौकार षटकार, ज्यावेळी बघा प्रत्यक्ष आपल्या टीममधले मुलं खेळत असतात तेव्हाच ना उत्साह वाटतं ना. परंतु विकेट गेल्यावर अडचणी निर्माण झाल्या, अपयश यायला लागलं, परंतु उत्साह आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. कारण शेवटचा प्लेयर सुद्धा मॅच तेवढीच रंगात आणतो जो पहिला खेळाडू आणत नाही. बरोबर की ना. आपण काय विचार करू, अरे 9 विकेट गेले, शेवटचा विकेट आता काय करणार, परंतु तोच बघा प्रत्यक्षात रंगात आणतो की नाही. उत्साही व्यक्ती कठीण परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करत असते. आपल्यामध्ये सातत्यपणा असला पाहिजे, जिद्द असली पाहिजे आणि त्यानुसार आपल्यामधले असणारी चिकाटीने आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले तरच नक्कीच आपल्याला फळ प्राप्त होईल. जर आपण प्रयत्नच केले नाही, मग शेवटी काहीच मिळणार नाही ना. म्हणून पुन्हा नव्या उमेदीने बघा प्रत्यक्षपणे सुरुवात केली तरच आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होईल. मग सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मकता म्हणजे काय? ज्यावेळी उत्साही पुरुष नकारात्मक गोष्टींचा विचार करून आपले मनस्ताप वाढवत नाही, उलट तो आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करतो. आपलं काय होतं, आपण नकारात्मक गोष्टी आपल्या डोक्यात आणत असतो आणि त्या नकारात्मक गोष्टीचा आपण विचार करत असतो. आता काय होईल, कसं होईल, विचार करत असताना टेन्शन घ्यायचं नाही. मनाला त्रास होता कामा नये, बुद्धीला त्रास होता कामा नये, शरीराला त्रास होता कामा नये. जर तुम्ही मनाला, शरीराला, देहाला पूर्णपणे जर त्रास देण्याचा ठरवलं ना, आहे ते पण गमावू. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. म्हणून जिद्द आणि चिकाटी का असणं आवश्यक आहे. आपण अपयशाने खचून न जाता पुन्हा जिंकण्याची तयारी करत असतो आणि शेवटी बघा उत्साहाने खेळ खेळत असतो. कुठलाही खेळाचं असं नाही आहे, कुठली परीक्षा असो किंवा बघा प्रत्यक्ष कुठलं करिअर असो किंवा एखादं काम असो, कार्य असो, त्यामध्ये आपण स्वतःवर विश्वास असणं गरजेचं. जर तुमच्यामध्ये विश्वासच नसेल मग उपयोग काय? तुमच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे ना. मला एखादी परीक्षा द्यायची, परीक्षेला बघा प्रत्यक्षात आपण सर्व आपली तोंडपाठ उत्तर आहेत, परंतु लिहिण्याची प्रॅक्टिस नसेल, सराव नसेल आणि लिहिण्यामध्ये आपला बघा आत्मविश्वास कमजोर पडत असेल, मग उपयोग काय? स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे की दिलेला वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला बघा तो पेपर पूर्णपणे सोडवायचा आहे. लिहिण्याची प्रॅक्टिस पाहिजे. जो आपण वाचन केलेलं आहे त्या वाचनाची तयारी पूर्णपणे बघा, पाठांतर
तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्याला स्वतःवर कधीच विश्वास असतो आणि तो कोणत्याही परिस्थितीत हार न मानता पुढे जाण्याचा निश्चय करतो. आपण काय विचार करतो? आपल्यावरच विश्वास नसतो. मग अशा वेळी काय होतं, एखादा निर्णय जरी आपल्याला घ्यायचा असेल ना, तर आपल्या तळ्यात मळ्यात होतं. करू का नको करू, नको करू का करू, असा आपला प्रश्न पडत असतो. बघा, पडतो की नाही? नक्की स्वतःहून स्वतःला विचारा. आपल्याला कोणी एखादं कार्य सांगितलं, ते कार्य करण्यामध्ये जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, एखादी जबाबदारी घ्यायची असेल, तर आपण काय करतो? प्रश्नचिन्हांमध्ये उभा राहतो की नाही? हे जर काम केलं तर, आणि जर नाही काम केलं तर. म्हणजेच अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपल्याला अडचणी बाजूला ठेवायच्या आहेत. ज्या अडचणी आलेल्या आहेत त्यांना आव्हानं देत बसायचं आहे. आव्हानं असतात ना आपल्याला, संकट आलं, संकटांना सामोरं जायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या परिस्थितीवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून तीच व्यक्ती दाखवत असते, जी या व्यक्तीमध्ये उत्साह असतो. ज्या व्यक्तीमध्ये जिद्द असते, चिकाटी असते, तो संकटावर मात करून पुढे जात असतो. तो आपलं ध्येय पूर्ण करत असतो. आणि उत्साही व्यक्ती कधीही जीवनात, आयुष्यात हार मानत नाही. म्हणून प्रयत्नशील राहा. यशाची प्रत्येक पायरी चढण्यासाठी जिद्द आणि उत्साह आवश्यक आहे. ज्या प्रकारे आपण अडचणी येतात ना, संकट येतात, ते आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारची संधी आहे असं समजा. कारण आयुष्यातील प्रत्येक अडथळे, प्रत्येक संकट हा यशाच्या मार्गावरील एक प्रमुख टप्पा आहे, जो ओलांडल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता. परंतु आपण काय करतो, तो ओलांडायच्या अगोदरच शरणागती पत्करतो, तिथेच हार मानतो. मग उपयोग काय? आहे ना आव्हान, स्वीकार. नक्कीच प्रयत्न करत पुढे जा. कारण नकारात्मक विचार जर तू दूर जर ठेवलेस ना, आणि तुझा देह जर खचून न जाता सकारात्मक विचारांमध्ये जर राहत असेल, तर तुझा देह हा नकारात्मक गोष्टीपासून नक्कीच दूर राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आपल्यामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे. परंतु आपली जिद्द ही कायम ठेवा. लोक आहेत म्हणून आपण फक्त बोलून जातो. लोक गेले की बघा आपलं काय होतं, की अरे मी बोललो होतो का, असं होतं. जे बोललाय ते नक्कीच करून दाखवा. आधी केले मग सांगितले. मग जर आपण बोलून गेलो आणि केलं नाही, मग लोक शेवटी हसणारे आहेत ना. म्हणून आधी करा आणि केल्यानंतर सांगा. कारण काहीतरी करण्याची जर आपल्यामध्ये जिद्द असेल ना, तर मार्ग अनेक आपल्याला या जगामध्ये प्राप्त होतील. आपोआप आपल्याला मार्ग प्राप्त होईल. आणि अपयशाने खचून न जाता आपण नव्याने सुरुवात करा. प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न जर तुम्ही जर केले नाही, तर बघा शेवटी अपयश आहेच, अडचणी आहेत, संकट आहेत. ते जर आपल्याला दूर करायचे असतील, तर आलेल्या अडचणी, आलेले संकट यांना सामोरं जा. कोणतीही व्यक्ती की अशी नाही की बाबा हीच व्यक्ती, या व्यक्तीवर संकट आले नाहीये. प्रत्येक व्यक्तीवर संकट येत असतात. प्रत्येक व्यक्तीवर बघा अडचणी प्राप्त होत असतात. परंतु त्या परिस्थितीला आपला देह खचता कामा नये. का खचला जातो? थोडंसं संकट आलं तरी आपल्या पायाखालची जमीन सरकते. आपल्याला असं वाटतं की सगळं संपलं नाही हो. खरा मार्ग तिथूनच खरा आपला प्राप्त झालेला आहे. जीवनाची खरी सुरुवात तिथूनच झालेली आहे. ज्या वाटेला आपल्याला अडथळे आलेत ना, त्या वाटेवरच आपल्याला उभं राहायचं आणि तिथूनच त्या कार्याला सुरुवात करायची. अशी सुरुवात करायची की नव्या जोमाने, नव्या उमेदीने बघा, ती जर आपण कार्याला सुरुवात करू ना, नकारात्मक विचार जर आपण बाजूला ठेवून
कार्याला सुरुवात केली त्या परिस्थिती कुठलीही असो, यश हे नक्कीच प्राप्त होणार. म्हणून समर्थ म्हणाले, उत्साही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत खचून जात नाही. जय जय रघुवीर समर्थ.